नमस्कार मंडळी, कशा सर्व मजेत ना. तर मंडळी आलो आहे आज लालबाग परेल या ठिकाणी. तर मंडळी आज आपल्या सोबत आहेत आपल्या कोकणचे लोकप्रिय युट्यूबर्स विल्पन दादा चौगुले. तर दादांशी आज भेटणार आहोत. अचानक अशी भेट झाली आणि मागच्या सुद्धा वर्षी भेटले होते आणि आता आपण पाहू शकता इकडे गडसंकुलच्या आसपास आपण इकडे आहोत. गेट आहे आणि आज थोडीफार गर्दी कमी आहे. आपण 4-5 वाजले आणि दादा आपल्याला भेटलेत, नुकतेच भेटलेत आणि त्यांच्याशी आपण जाणून घेऊया. कारण दादानी याच्या आधी सुद्धा गणपतीला इकडे आलेत आणि त्यांनी हा इकडचा माहोल पाहिलाय लालबाग परेलचा. तर जाणून घेऊया इकडचा आणि कोकणातल्या गणपतीबद्दल काही माहिती भेटते त्यांच्याकडून. तर नमस्कार दादा, नमस्कार. आपला संपूर्ण परिचय आपल्या चॅनलला द्या. नमस्कार, माझं नाव दीपक चौगुले, आपलं गाव रत्नागिरी, पानवली गाव. तर दरवर्षीप्रमाणे यंदा मी इथे लालबाग परेल या ठिकाणी आगमनाचे जे गणपती असतात ते मोठे गणपती आपल्याला पाहायला भेटतात. आगमनाचे ते पाहण्यासाठी आलो. तिथे मोठ्या प्रमाणात खूप गर्दी आहे. जेव्हा मी पहिल्यांदा येतो म्हणजे कमीत कमी याच्या आधी एक 7-8 वर्षापूर्वी इथे यायचो, तेव्हा एवढी गर्दी नसायची. आणि आता तरुण पिढीचा जो गणपती बाप्पांच्या आगमनासाठी जो आस लागलेला असतो तो मोठ्या प्रमाणात इथे पाहायला मिळतो आता. आणि बरीचशी मंडळी रील बनवण्याच्या नादात तिथे खूप गर्दी होते. याच्या पहिल्यांदा एवढी नव्हती. आता पोलीस बंदोबस्त पण खूप आहे आणि गणपती बाप्पांचं या ठिकाणी आगमन होत आहे अगदी चांगल्या म्हणजे व्यवस्थित पद्धतीने. काही सुद्धा आपल्याला प्रॉब्लेम नाही. मस्तपैकी गणपती बाप्पाची आगमन पाहायला भेटत, याचा मी आनंद घेतोय. तुम्ही पण या ठिकाणी या आगमनामध्ये लालबाग परेल या ठिकाणी आणि हा पण आनंद घ्या. थँक्यू. बरोबर. आता तुम्ही तो पाहताय म्हणजे आता मागचे काही रील्स वगैरे व्हायरल झाल्या. तुम्ही पाहू शकता इकडे पण बॅरिकेडला इकडे उभे राहायचे पोरं वगैरे. आणि म्हणजे मॅनेजमेंटला धक्का लागू नये यासाठी जे काही प्रयत्न केले पोलिसांनी यावर्षी, त्याबद्दल काय सांगाल? म्हणजे काय कसं काय? पूर्वी एवढी लोक अशी तरुण पिढी एवढी नव्हती, कमी होती. हा जो भाग आहे ना, हा सर्व इथे जे तरुण पिढी पोरं असायची हे कमी प्रमाणात असायची. ते या ठिकाणी उभे राहायचे आणि सर्व गणपतीचा आनंद घ्यायचे. गणपती तो ढोल ताशासहित एन्जॉय असायचा, ढोल ताशा असायचे, डीजे असायचे, त्याचा आनंद घ्यायचा. आणि आता सर्व इकडे आलो पाहिला तर इकडे सर्व बंदी घातलेली आहे, बंदी केलेली आहे. योग्य आहे का? योग्य वाटते तुम्हाला? आता मी रोड पण पॅक होत आहे, एक ट्रॅफिक जास्त होत आहे, तरुण पिढी जास्त मोठ्या प्रमाणात. सर्वजण गणपती बाप्पाचा आशीर्वाद घेण्याच्या ऐवजी फोटो काढायला दंग आहेत, व्हिडिओ काढायला दंग आहेत. हा एक माहोल इथं पण खरोखर हे पाहायला गेलं तर एक प्रकारे बरोबरच आहे, करणं पण गरजेचं आहे ते. बरोबर. पण पहिल्यांदाची मजा होती इकडे असे गणपती जसा गणपती मंडपातून बाहेर पडला तसं पहिले दर्शन घ्यायचे लोक, हात जोडून घ्यायचे, आज पाया पडायचे. मोबाईल क्लिक मध्ये सरास तरुण पिढीचा योग फक्त पाहिला तर फोटो काढण्यात, रील बनवण्यात या इकडे आहे चाललेला सध्या. बरोबर. किती वाजता तुम्ही निघाला तिकडे यायला? आम्ही कमीत कमी कांजवलीवरून एक 11 वाजता निघालो. इकडे 12च्या दरम्यान आलो. इकडे पाहिलं, इकडे 2-3 ठिकाणी गणपती बाप्पांचं आगमन जोरदार चालू आहे. आता आपण भारत माताच्या इकडे या भागात आहोत आणि मस्त आहे गणपती बाप्पांचे इकडे आगमन होत आहे. एक शिस्तबद्ध गणपती बाप्पांच्या मूर्त्या बाहेर निघत आहेत. ढोल ताशा नाही इकडे, कुणा बँजो पण नाही, एकदम शांतपणे इकडे गणपती बाप्पाचं आगमन चालू आहे. बरोबर. जसं आता कोकणातले जात आपण, कोकणातील आणि मुंबईतील गणपती, जरी इकडे कामानिमित्त आपण मुंबईला आलो असलो तरी जी कोकणाची ओढ असते आपल्या गावाकडच्या गणपतीची ती खूप वेगळीच असते. आणि ती आता आपण हे गणपती आगमन झाल्याच्या नंतर एक गणपती आपले 14 सप्टेंबरला गणपतीचं आगमन आहे. तर गावातले आपले सर्व मुंबईकर मंडळी ही कमी माझ्या माहितीनुसार एक 10 तारखेच्या दरम्यान सर्वांची ओढ लागेल. ट्रेनने, बसने, ट्रॅव्हल्सने गावाकडे जाण्याचा ओघ असतो आपल्या कोकणी माणसाचा. तो आवड आपल्या कोकणातला मेन गणेश उत्सव आणि एक शिमगा उत्सव जो आहे तो कोकणी माणसाने जीवापाड जपलेला सण आहे. जरी किती पण जॉबला असला, सुट्टी नाही भेटली तरी कोकणी माणूस हा गणपतीच्या सणासाठी जाणार म्हणजे जाणार. भले काम सोडायला लागलं तरी चालेल, पण तो कोकणी माणूस गावाकडे जातोच. बरोबर. आता तुम्ही गणपती बाप्पा ओढ आहे म्हणा, बरोबर आहे. आता तुम्ही म्हणाल जसे की गावाकडे जायला हवंय आणि जॉब सोडून सुद्धा कोकणकडे जातो. आणि काही लोक अशी म्हणतात की अर्धी मुंबई कोकणकडे खाली करण्याची पावर आहे कोकणी माणसामध्ये गणपती उत्सवाला. पावर आहे, एवढं सर्व बरोबर आहे. आणि असं दरवर्षी ऐकतो आपण. पण यावर्षी माझ्या मते असं वाटतंय की आपले जे उद्योग आहे, धंदे आहेत कोकणात जर निर्माण झाले, आता समजा योग्य पद्धतीने रस्ते पण डेव्हलप होत आहेत, त्याप्रमाणे नेटवर्क्स वगैरे जर तिकडे झाले आणि समजा डेव्हलपमेंटने काही जॉब्स तिथे निर्माण झाले तर आपल्याला ही कमतरता कमी होईल की आपल्याकडून जॉब सोडून तिकडे जावं लागेल. नाही, आपल्या कोकणामध्ये जर जो व्यक्तीला ज्याप्रमाणे जॉब पाहिजे
काही कंपन्या जर आपल्या रत्नागिरी सारख्या भागात किंवा आणखी ठिकाणी काही भागात असतील किंवा जॉब ऑफिस वगैरे जॉब किंवा जसं पाहिजे त्या हिशोबात जॉब आले तर ही तरुण पिढी नक्कीच कमी होईल. इकडे जो ओढ आहे हो तेच. तो, कारण मी मुंबई बरेच शहरात आलेला तो बरोबर. नक्कीच कमी होईल. आणि त्यांना तिथे त्याप्रमाणे जर जॉब भेटला तर कशाला कोण इकडे येईल. हो तेच आहे ना. संसार कारण करेल, आपण असं आपले म्हणतो की गाव सांभाळेल, सगळ्या गोष्टी. खरं पाहायला गेलं तर आपल्या कोकणामध्ये गावी सुख आहे. हा फक्त चार पैशाच्या अभावी माणूस हा शहराकडे वळतो इकडे. बरोबर. इकडे पाहायला गेला तर एक धावपळीचा युग आहे. हो हो. शहरात 4 पैसे मिळतात, माणूस चांगला हे होतो म्हणजे पैसे कमवून किंवा चांगला जॉब त्याला मिळतो आणि चांगला सेटल होतो इथे. पण बरोबर. सुख नाही, सुख आणि सुख नाहीये, समाधान जे बरोबर. आहे ना ते या शहरामध्ये त्यासाठी नाही. आपल्याला ते नोकरीवर आपल्या लाद कोकणात- देऊन आपल्या गावी जावं आपल्या लागतंय. कोकणात तर- शिमगा असो गणपती असो ते आपल्याला जावं लागतं. हा. पण माझ्या मनात ही खंत होती, बरेच जणांना मी असे कॅप्चर केलेत व्हिडिओ. हा. सर्व मध्ये अर्धी मुंबई खाली करण्याची ताकद कोकण करत असते. बरोबर बरोबर. पण ते कुठेतरी आपलं बदलायला हवं. कारण मागच्या एका अवॉर्ड होता, म्हणजे त्यांचा बक्षीस समारंभ होता. हा. आपले शिवभक्त कोकण बरोबर. कोकण त्यांच्या इथे एक मी व्याख्यान ऐकलं तिथे हा. की नोकरी धंदे त्यांनी सुद्धा आपलं एक प्रोडक्ट निर्माण केलंय, अगरबत्ती बरोबर. वगैरे संच वगैरे, बरोबर. शिवभक्त संच म्हणून. हम्म. तर तसे एक उद्योग किंवा आता ते आपल्या त्यांच्या लेवलला ते करतात. तर आपली जी इंडस्ट्री आहे जशी इकडे आपण 12-13 हजारला 15 हजारला जॉबला स्टार्ट करतो, बरोबर हो. तेच जर तिकडे आपल्या गावच्या ठिकाणी जर निर्माण झाले हा. तर आपली पोरं आपले तिथंच राहतील हमखास कारखाना. आणि जी गावं घरात बंद पडतायत हो आता ती कुठेतरी सध्या थांबते. परिस्थिती बघायला गेलात तर आपल्या कोकणातली बरीचशी गावं ही ओस पडत चाललेली आहेत. तर बरोबर. त्याचं कारण काय, सर्व तरुण पिढी जी आहे ही शहराकडे आलेली आहे आता. आणि पूर्वी कसं होतं, जेव्हा आम्ही लहान शाळेमध्ये होतो तेव्हा आमचे आई वडील बरोबर. फक्त वडील गावातून मुंबईकडे होते, कामानिमित्त आले. आणि बाकी आई बाकी आपले आजी आजोबा किंवा आपले आवंड सगळे हा परिवार सरास गावी होता. त्यावेळी गाव आपल्या घर गजबजलेली असायची नेहमी, जरी सण असू दे किंवा आणखीच्या पण बाकीचे छोटे मोठे जे सण सण असतात आपल्या असायचे. कोकणातले, त्यावेळी सर्व सामील व्हायचे, एकत्र असायचे सर्व. आणि आता फक्त कोकणामध्ये आपलं पाहायला गेलं गणपती उत्सवातून मुंबईकर मंडळी येतात, शिमगा उत्सवातून येतात किंवा मे महिन्यामधून येतात. बरोबर. फारशी आता येत नाही. फारशी ती पण प्रत्येकाचा विषय असतो, सुट्टी भेटेल तर येणार, असं पण चाललेलं आहे. बरोबर. आजकाल सुट्टी भेटेल तर येणार. 2 ते 3 भाव असतील तर ते वरसावली चालते. हा, ती आता एक मोठा विषय चाललाय आपल्या गावामध्ये. सरास ठिकाणी आहे की प्रत्येकाने वाटून घेतला नाही. आज ह्या भावाने करायचा गणपती उत्सव, दुसऱ्या दिवशी त्या भावाने उत्सव तू शिमग्याला जा, तुम्ही त्यांनी गणपतीला एक जा. जो पहिल्यांदा जो आनंद असायचा घरामध्ये बरोबर. एकत्र येऊन गणपती उत्सव साजरा करणे, तो फारसा आता कमी झालेला पाहायला मिळतो आपल्याला कोकणामध्ये. आणि बरीचशी घरं ओस पडलेली आहे. तर गावाकडे लक्ष देणं तरुण पिढीने पण गरजेचं आहे. भले जॉबला जरी असलो तरी आपला जो उत्सव आहे, आपली संस्कृती आहे, ही जपण्याचा प्रयत्न केला पाहिजे तरुण पिढीने. बरोबर. छान आहे. जेवढे व्हिडिओ बघतायत त्यांना असं वाटत असेलच. आणि हा विषय छान आहे, पण पुढे तो अंमलात आणायला पाहिजे. बरोबर. राजकारणी लोकांनी सुद्धा तिथे थोडेफार काय होईना आपले कोकणकर आपल्या कोकणातच राहिले पाहिजेत बरोबर. आणि तिथं ते उद्योगधंदा सुरू व्हायला पाहिजे. खूप छान वाटतंय. आता तुम्ही पण कधी जाताय म्हटलं मुंबईला? मी गावी गावी आता 10 तारखेला जाणार आहे ट्रेनने. ट्रेनने जाताय? हो. ट्रेनचा प्रवास म्हणजे खडतर आहे. तर आज खूप Extra- गर्दी असणार आहे, खूप मला गर्दी आहे. माहिती आहे. म्हणून मी आधी जाणार होतो ऍक्च्युली 12 तारखेला, पण Okay. खूप गर्दी असणार मला माहिती आहे. म्हणून मी एक 10 तारखेच्या दरम्यान जाणार आहे गावी. एकटे जाणार का फॅमिली आहे? नाही, मी एकटाच जाणार आहे एकटाच. माझ्यासोबत. बरोबर. चालेल, मग खूप छान वाटलं दादा आपल्याला भेटून. हो. आणि आनंद या इकडचा सुद्धा आणि गावचा सुद्धा. भेटू कधी गावाला बारी असेल तर आपण. नक्कीच भेट. नक्की नक्की. थँक्यू, धन्यवाद. थँक्यू. हा व्हिडिओ इथपर्यंतच होता. आमचे दादा भेटले होते आणि खूप छान वाटलं. तर पुढे गणपती येतो पण व्हिडिओ घेणार आहोत, त्यामुळे हा व्हिडिओ इथपर्यंत होता. पाहू शकता याचे सर्व व्हिडिओज तुम्हाला इंस्टाग्रामला बघायला भेटतील. आणि आता हा व्हिडिओ इथेच संपवतोय. खूप छान वाटलं. असंच प्रेम देत राहा. धन्यवाद. ओके.